नमस्कार, मी मंगेश पैंजणे, स्वराधीश हार्मोनियम ट्युटोरियल्स या चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. रसिक मित्रजन हो, आज बऱ्याच दिवसांच्या अवकाशानंतर मी आपणा सर्वांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा आलेलो आहे. मधल्या काळात काही वैयक्तिक अडचणींमुळे मला व्हिडिओ पोस्ट करता आले नाहीत, त्याकरिता मी आपणा सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतोय. आज मी आपणा सर्वांच्या सेवेत घेऊन आलेलो आहे संत चोखोबा यांनी लिहिलेला लोकप्रिय असा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात सर्व महाराष्ट्रातील वारकरी जनांना सुपरिचित असलेला हा अभंग म्हणजेच अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. चला तर पाहूयात या अभंगासाठी आवश्यक असलेला जो राग आहे त्या रागाची संपूर्ण माहिती, आरोह अवरोह आणि त्यानंतर वळूयात या सुंदर अशा अभंगाच्या हार्मोनियम नोटेशनकडे. सर्व रसिक श्रोतेजनांना माझा मनापासून नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये सादर आहे आणि आज आपल्या सर्वांच्या आवडीचा असा एक अभंग अबीर गुलाल उधळीत रंग मी घेऊन आलेलो आहे. सर्व परिचित असलेला हा अभंग राग भूपाली या रागावरती आधारित आहे असं आज आपण मानले. तर सुरुवातीला पाहूयात राग भूपाली या रागाची संपूर्ण माहिती. भूपाली हा राग कल्याण थाटातून निर्माण होतो. या रागामध्ये वर्जस्वर म आणि नी हे दोन आहेत, त्यामुळे या रागाची जाती अवडव होते. या रागामध्ये सर्व स्वर शुद्ध लागतात. या रागाचा वादीस्वर गांधार आणि संवादी स्वर धैवत आहे. या रागाचे न्यास स्वर षडज गांधार पंचम धैवत म्हणजेच सा ग प आणि ध असे आहेत. या रागाचा गान समय रात्रीचा पहिला प्रहर आहे. चला तर पाहूयात या रागाचे आरोह अवरोह काळी एक या स्वरामध्ये. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा ध सा. लगेचच पाहूयात या रागामध्ये स्वर विस्तार कशा पद्धतीने करता येईल. सा रे ग ग रे ग रे सा ध प द सा सा रे ग म ध प ग रे ग प द प ग रे ग रे ग सा रे ध सा सा रे ग प द सा द सा रे ग रे द सा ग रे द सा सा द प ग रे ग रे ग रे द सा
सर्वसाधारण या पद्धतीने आपल्याला राग भूपालीमध्ये स्वर विस्तार करता येईल. चला तर वळूयात आजच्या या सुंदर अशा अभंगाच्या नोटेशनकडे. काही तांत्रिक अडचणीमुळे अजूनही ताल पक्का करूयात या सिरीज मधील व्हिडिओज मला रेकॉर्ड करता येत नाहीत. त्यामुळे आपण ताल जो या ठिकाणी मात्रांद्वारे नोटेशन मध्ये दाखवलाय त्यावरूनच लक्षात घ्यायचा आहे. इथे आपण नोटेशन मध्ये पाहू शकतो की 8 मात्रांचा भजनी ठेका हा ताल ह्या अभंगाला आपण ऍप्लिकेट केलेला आहे आणि त्याच्या 6व्या मात्रेपासून आपण अभंगाच्या शब्दांची सुरुवात करतोय तार षडजापासून. अबीर गुलाल उधळीत रंग सा 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 द प ग रे ग ग. आता इथे आपल्या लक्षात येत असेल की नोटेशन मध्ये सा नि द प प असं लिहिले गुलाल या शब्दासाठी आणि मी म्हणताना मात्र सा 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 द प अबीर गुलाल अशा पद्धतीने म्हटलं. हे दोन्हीही गृहीत आहे, दोन्हीही ग्राह्य आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे जिथे भूपालीमध्ये निषाद हा स्वर लागत नाही तिथे आपण इथे सा नि द प प घेऊन सुद्धा सौंदर्य वृद्धी होते. हे जे सौंदर्य वृद्धीचं काम आहे हेच विवादी स्वराचं काम आहे. विवादी स्वर म्हणजेच रागामध्ये शास्त्राप्रमाणे नसलेला स्वर सुद्धा इथे आपण घेऊ शकतो आणि तोच प्रकार इथे आहे. आणि अशा काही कारणामुळेच आपण भूपाली मिश्र असे ह्या ठिकाणी टायटल मध्ये टाकलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण नी घेऊ शकतो. अबीर गुलाल उधळीत रंग सा 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 नि द प ग रे ग ग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ग ग ग ग ध प ग रे सा सा सा. पुन्हा एकदा पाहूयात. अबीर गुलाल उधळीत रंग सा 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 नि द प ग रे ग ग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ग ग ग ग ध प ग रे सा सा सा. ही ओळ दुसऱ्यांदा म्हणताना व्हॅरिएट केली जाते. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. इथे पांडुरंग मधील ग हे अक्षर पांडुरंग अशा पद्धतीने व्हॅरिएट केलं जातं. रे सा 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 रे ग प नाथा घरी म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला नाथा घरी म्हणताना पंचम पासून म्हणायचंय. त्यासाठी आपण इथे पांडुरंग या शब्दातील शेवटचा अक्षर पंचम कडे नेतो. कसं पाहूयात. पहिल्यांदा म्हणताना नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ग ग ग ग ध प ग रे सा सा सा. यामधील प ग रे सा सा रे ग प सखा पांडुरंग. आणि दुसऱ्यांदा इथे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग प प प प द प ग रे सा सा सा. आपण नोटेशन मध्ये पाहू शकतो की अबीर गुलाल या ओळींचं जे दुसऱ्यांदा लिहिलेलं नोटेशन आहे त्यामध्ये व्हेरिएशन एक घेतलेलं आहे. त्यामध्ये उधळीत रंग 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 असं 3 वेळेला रंग जे आपण गायलेलं ऐकतो मोठमोठ्या गायकांनी त्याचं नोटेशन इथे दिले. ते सुद्धा कसं ते पाहूया. अबीर गुलाल उधळीत रंग 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 सा 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 नि द प ग रे ग प द सा नि द प द. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग प प प प द प ग रे
पगरे सा सा रे ग प नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग प प प प द पगरे सा सा सा. इथे या सुंदर अभंगाचं पहिलं चरण आपण पूर्ण करतोय. वळूयात पहिल्या अंतऱ्याकडे. पहिल्या अंतऱ्याची सुरुवात सुद्धा तालाच्या बाबतीत समान म्हणजेच 6व्या मात्रेपासून होते. पाहूयात पहिला अंतरा. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन प प प प प द ग प प ग प द स प ध ध. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पद सा 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 नि द प प ध प ग रे ग ग. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पद सा 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 नि द प प ग ध प ग रे ग ग. पायरीसी होऊ दंग गावुनी अभंग ग प द स ध सा 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 रे द द सा सा नि द प. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. इथे या अभंगाचा पहिला अंतरा आपण पूर्ण करतोय. पाहूयात दुसरा अंतरा ज्याची चाल पहिल्या अंतरापेक्षा वेगळी आहे. तालाच्या बाबतीत पुन्हा एकदा समान गणित आहे. तालाच्या 6व्या मात्रेपासून आपल्याला नोटेशन सुरू करायचंय. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू ग प द स ध सा 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 रे द द सा सा नि द प. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू ग प द स ध सा 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 रे द द सा सा. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू प प प प द स प द द ध प ग रे ग ग. इथे ऋषभ कोमल वापरण्यात आलेला आहे. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू प प प प द स प द द ग ध प ग रे ग ग. विठ्ठलाचे नाम घेऊ सा सा ध द प द स प प होऊनी निसंग ग प ध रे रे स नि द प. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तर या ठिकाणी हा सुंदर अभंगाचा पुढील अंतरा पुढील चरण आपण पूर्ण केले. यानंतर अंतिम चरण शेवटचं चरण त्याची चाल पुन्हा एकदा वेगळी आहे. पाहूयात नोटेशन. तालाच्या बाबतीत पुन्हा एकदा समान गणित असेल. 6व्या मात्रेपासून आपल्याला हा अंतरा सुद्धा चालू करायचा आहे. आषाढी कार्तिकी भक्त जन येती प प ध रे 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 ग सा 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 रे ग रे ग. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सागर ग सारे सा 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 नि द प प द सा सा. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सागर ग सारे सा 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 नि द प द सा सा. सुखा म्हणे नाम गीता सा सा द द प द स द प प. भक्त होती दंग ग प द रे रे सा नि द प. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग प प प प द प ग रे प ग रे सा सा सा. तर या ठिकाणी हा अतिशय सुप्रसिद्ध
असा अभंग आपण पूर्ण करतोय. मला अपेक्षा आहे की आपणा सर्वांना माझी ही प्रस्तुती नक्कीच आवडेल. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करावं. आपण आपल्या सूचना कमेंटद्वारे मला ह्या व्हिडिओच्या खाली देऊ शकता. कमेंट बॉक्स आपल्या सर्वांच्यासाठी ओपन आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुंदर अशा अभंगाच्या नोटेशनसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.